इंदापूर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं पारडं जड दिसतंय। इथले संभाव्य आमदार कोण शर्यतीत होतं बघूयात ग्राफिक्स मध्ये। तर अत्यंत महत्त्वाचा असा हा इंदापूर मतदारसंघ आहे, कारण की इकडनं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपामधून हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांना इंदापूरमधून उमेदवारीही मिळाली। ते संभाव्य आमदार सुद्धा असल्याचं आपल्याला इथे चित्र बघायला मिळतं। त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळालेली आहे। मात्र इंदापूरकर आता हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने कौल देत असल्याचं संभाव्य चित्र आहे। सेजल, निश्चितच जसं की तेजल तू सांगितलं, हर्षवर्धन पाटील हे संभाव्य आमदार असू शकतात। मात्र का नेमकं असं घडतंय, काय बदल इंदापुरात नेमके झालेले आहेत, समीकरणं नेमकी कशी जुळून आलेली आहे, हे सर्व काही आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे सांगतायत। शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील हे निवडून येऊ शकतात, कारण शरद पवार यांच्याविषयी असलेली सहानुभूती, त्याचबरोबर दत्तात्रय भरणे यांनी जो 5 वर्षाचा विकास केलेला आहे त्यावर हर्षवर्धन पाटील यांनी केलेले आरोप आणि हर्षवर्धन पाटील यांच्याकडे असलेली वोट बँक, या 3 कारणामुळे हर्षवर्धन पाटील हे निवडून येऊ शकतात। इंदापूरमध्ये सध्या तिरंगी लढत होत आहे। शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे आणि अपक्ष उमेदवार प्रवीण माने हे निवडणूक लढवत आहेत। एकूणच या तिरंगी लढतीमध्ये हर्षवर्धन पाटील हे विजयी होऊ शकतात।